इथं मराठा समाज या राज्यात सुनामी आल्यासारखा उपटलाय. कधी नव्हे ते त्या मराठा समाजाला रात्र कळत नाही आणि दिवसही कळत नाही. जिथं 6 वाजता कार्यक्रम आहे तिथं रात्री 3 वाजता व्हायलाय आणि 3चा कार्यक्रम केव्हा होईल घेणाऱ्याला माहित नाही, मला माहित नाही. याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे, आता नाही तर कधीच नाही. आणि हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन म्हणून मराठा समाज करोडोच्या संख्येने एकत्र आला. रातपाट एक करावी लागली तरी चालल, आणखीन काही दिवस झुंजायची वेळ आली तरी चालेल, झुंजायचं असं मराठ्यांनी घराघरातल्या ठरवलं. आणि सामान्य मराठा या आंदोलनात उतरला. काय आरक्षण फिरक्षण मिळालं काय? हा, आणि सकाळपासून तुम्ही उपाशी बसलात, दाखीन कोण? तेच दाखी बिगर कामावरच आरडा करायला सवय लागली आपल्याला. ज्याच्यात खरं आपलं हित आहे त्याच्यात आरडा, ज्याच्यात हित नाही त्याच्यात गप्प बसत. ज्याच्यात हित आहे आरडा वारडा करायचं बाजूला का जाते. मीडियाचे बांधव सगळ्या महाराष्ट्राला दाखवायला लागलेत तुम्हाला. वाशीत इतक्या रातचे मराठी एकजुट दाखवायला लागलेत. तिथं तुम्ही आरडाणार दाखवू नको म्हणून, मग जिथं होते तिथं आरडाणार दाखवू नको म्हणून, आणि जिथं हित नाही तिथं गप्प बसणार. तेच का तुमच्या तोंडाला मुंग्या आल्यात? जे नाही ते मोठे केले. लय राग यायला लागला ना तुम्हाला आता. जे नाही ते मोठे केले, नेत्याच्या पॉम्पलेट चिटकेव, नेत्याचे बोर्ड बांध. आमच्या बापजाद्याने यांना मोठं केलं का? तर पुढे चालून जर आपल्या लेकराला काही अडचण आली तर मदत करील आपला म्हणून मराठ्यांनी त्याला मदत केली. 70 वर्षातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्याला या मराठ्यांनी मोठं केलं. कधी काळी हा आपल्या मुलाच्या कामाला येईल म्हणून मराठ्यांनी यांना ताकदीने मदत केली. ज्या दिवशी खरी मराठ्यांच्या लेकरांना गरज लागली त्या दिवशी मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात हाच नेता उतरला ज्याला तुम्ही मोठं केलं होतं. तुझे लेकर मोठे व्हावेत, त्या नेत्याचं लेकरू सुखी व्हावं म्हणून माझ्या मराठ्यांनी रात्रंदिवस कंबर कसली आणि तुझ्यावर गुलाल टाकला. आज माझे मराठ्यांचे लेकर मोठे करायची वेळ आली तर तो विरोध करायला लागला. म्हणून खरा मराठा आता जागा झाला. ज्याला मोठं केलं तोच मराठ्यांच्या विरोधात उतरलाय. म्हणून मराठ्यांनी ठरवलं जो आमचा आणि त्याचे, नाही तर आमच्या गावात उभं राहायचं नाही. तुम्ही बिले खोडीचे. त्याचा बाप तर मोठा मोठा केला, त्याचं पोरगं मोठं केलं तुम्ही. आधी केला त्याचा आजा मोठा, नंतर केला त्याचा बाप, त्याला तुम्ही साहेब म्हणता. त्याचं पोरग बी नातू बी केला मोठा. 4 पिढ्या एकट्या मराठ्याने मोठ्या केल्या ना आपल्या पार बुडाला नेऊन घातल्या. स्वतःच्या लेकराचं काय? लोकांचं लेकरे मोठे केले, आपलं काय? आपले उस तोडायला पाठवायचे काय? हा मराठ्यांचा विचार आहे का? ज्या नेत्याला मोठं केलं, आमच्या भोकरदनचं सांगतो तुम्हाला, आमचा बोर्डच फाटीला दिला नाही का. ते पोरांनी लावलेत आमच्या गावात येऊ नको गाव बंदी. त्याचं कोण यायचं होतं आणि कोण नाही. ते म्हणलं मला गावात यायचं पण बोर्ड काढा. का तो वापाच आहे का?
गावात यायचं म्हणलं मला, तेवढं काढा. आपण खरं बोलणारे लोक आहेत. वेळ आहे थोडा वेळ बोलू ना. कवर बिन मला कार्यक्रम मी सकाळपासून मला याचं वरगुड बेजार केले लोकांनी.